नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील समास व त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास या दोन समासावरील प्रश्न पाहतोय। त्यामुळे जर तुम्हाला यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, समास हा शब्द टिंब भाषेतील सम अधिक आस या धातूपासून तयार झाला आहे। मित्रांनो, समास हा शब्द संस्कृतमधील सम या धातूपासून तयार झालेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 संस्कृत भाषेतील समपासून समास हा शब्द तयार झालेला आहे। ठीक आहे, पुढे पहा। समास म्हणजे काय असतं? तर ज्याप्रमाणे लोक पैशांची काटकसर करतात त्याचप्रमाणे जास्त शब्द वापरायला लागू नयेत म्हणून लोक काय करतात? शब्दांची देखील काटकसर करतात आणि त्याचवेळी 2 ते 3 शब्दांसाठी एकच शब्द वापरतात। त्याला काय म्हणायचं? समास असं म्हणायचं। ठीक आहे, दुसरा प्रश्न पहा। सामासिक शब्दांचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजे? मित्रांनो, आता या ठिकाणी समास म्हणजे काय आपण पाहिलं, तर त्याचबरोबर त्या सामासिक शब्दाचा आपण ज्या शब्दांमध्ये स्पष्टीकरण करतो त्यांना काय म्हणायचं? तर त्या समासाचा विग्रह म्हणायचं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 सामासिक शब्दांचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण म्हणजे त्या शब्दाचा विग्रह। पुढे पहा, तिसरा प्रश्न। कोणत्या पदाबद्दल अधिक बोलावयाचे आहे यावरून समासाचे टिंब प्रकार पडतात। या ठिकाणी पहा, आपल्याला कोणत्या पदाबद्दल बोलायचं आहे यावरून समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। कोणते कोणते 4? तर पहिला अव्ययभाव समास, ज्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं। दुसरा तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं। तिसरा द्वंद्व समास, ज्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात। तर चौथा बहुव्रीही समास, ज्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो। ठीक आहे, अशा प्रकारे कोणत्या पदाबद्दल बोलायचे आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात। पुढे पहा, चौथा प्रश्न। जेव्हा सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते तेव्हा त्या शब्दात टिंब समास असतो। या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते आणि ते अव्यय असते त्यावेळी त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 अव्ययभाव। दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष, दोन्ही पद महत्त्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्हींऐवजी तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास। ठीक आहे, पुढे पहा, पाचवा प्रश्न। अव्ययभाव समास असणारा पर्याय निवडा। मित्रांनो, अव्ययभाव समास कसा बनतो? तर त्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ते काय असतं? अव्यय। मग या ठिकाणी पहा, दररोजचा विग्रह कसा होतो? प्रत्येक दिवशी। हरघडीचा विग्रह प्रत्येक घडीला। गैरहजरचा विग्रह हजर नसलेला। या ठिकाणी काय होतंय? तिन्हीमध्ये पहिलं पद अव्यय आहे आणि काय महत्त्वाचं आहे। म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं? तिन्ही शब्द आहेत ते अव्ययभाव समासातील आहेत। म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, या ठिकाणी काय झालेलं दिसते आपल्याला? प्रत्येक ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे विचार करायचा की ज्या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे त्या ठिकाणी शक्यतो अव्ययभाव समास असतो। ठीक आहे, पुढे पहा, 6वा प्रश्न। फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन बनलेला अव्ययभाव समासातील शब्द ओळखा। या ठिकाणी पहा, फारसी भाषेतील उपसर्ग कोणते कोणते आहेत? तर ते आहेत दर, हर, बिन, बे, गैर, बर इत्यादी। मग या ठिकाणी पहा, दररोजमध्ये दर, हरघडीमध्ये हर, बिनधोकमध्ये बिन, बेलाशकमध्ये बे, गैरशिस्तमध्ये गैर, गैरवाजवीमध्ये गैर, बरहुकूममध्ये बर, दरमजलमध्ये दर आणि बिनशर्तमध्ये बिन। हे सर्व काय आहेत? फारसी उपसर्ग आहेत। म्हणजे हे सर्व काय आहेत? फारसी उपसर्ग लागून बनलेले अव्ययभाव समासातील शब्द आहेत। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 4 वरील सर्व। फारसी उपसर्ग लक्षात ठेवायचे आहेत, दर, हर, बिन, बे, गैर, बर इत्यादी। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7। शब्दांची द्विरुक्ती होऊन तयार झालेले सामासिक शब्द निवडा। मित्रांनो, शब्दांची द्विरुक्ती होणे म्हणजे काय? एकच शब्द दोनदा येणे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, गावोगाव, गल्लोगल्ली, पदोपदी यामध्ये प्रत्येक शब्द 2 वेळा आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी वरील सर्व हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, पर्याय
4 आपलं उत्तर आहे वरील सर्व। या ठिकाणी काय पाहायचं आहे, हे सर्व शब्द कोणत्या समासातील आहेत, तर या ठिकाणी पहा या सर्वांमध्ये एकच पद पुन्हा पुन्हा आलं आणि त्यापैकी पहिलं पद जे आहे ते मूळ पद आहे आणि ते महत्त्वाचं आहे, म्हणून काय म्हणायचं, या ठिकाणी देखील अव्ययभाव समास आहे, कारण या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं आहे। पुढे पहा 8वा प्रश्न, ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते तेव्हा तो शब्द टिंब समासातील असतो। या ठिकाणी पहा, ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते तेव्हा तो सामासिक शब्द तत्पुरुष समासातील असतो, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। पहिले पद महत्त्वाचे म्हटलं की अव्ययभाव, दुसरे पद तत्पुरुष, दोन्ही पद द्वंद्व आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध झाला तर बहुव्रीही समास। ठीक आहे। पुढे पहा 9वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द तत्पुरुष समासातील नाही। या ठिकाणी पहा, तोंडपाठ, यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, पाठ असणे। ठीक आहे। महादेवमध्ये देव महत्त्वाचा आहे, महान देव। ठीक आहे। आणि कंबरपट्टामध्ये कमरेचा पट्टा म्हणून पट्टा हा शब्द महत्त्वाचा आहे। आणि यथाशक्तीमध्ये काय होतंय, पूर्ण शक्तीने असा याचा विग्रह होतोय, म्हणजे काय, या ठिकाणी यथा हा शब्द महत्त्वाचा आहे। या ठिकाणी पहा, मग या ठिकाणी पहिल्या 3 मध्ये काय होतंय, तर दुसरं पद महत्त्वाचं आहे आणि चौथ्यामध्ये काय होतंय, तर पहिलं पद महत्त्वाचं आहे। मग आपण काय पाहतो, जर दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 काय, यथाशक्ती हा शब्द अव्ययभाव समासातील आहे, तत्पुरुष समासातील नाही। ठीक आहे। या ठिकाणी पहा, तोंडपाठचा विग्रह कसा होणार, तोंडाने पाठ। महादेवचा विग्रह महान असा देव। कंबरपट्टाचा विग्रह कमरेचा पट्टा आणि यथाशक्तीचा विग्रह पूर्ण शक्तीने किंवा पूर्ण शक्तीनिशी। ठीक आहे। पुढे पहा 10वा प्रश्न, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। सामासिक शब्दाचा विग्रह होताना दोन्ही शब्द भिन्न विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्यास व्याधिकरण तत्पुरुष समास म्हणतात। मित्रांनो, ज्यावेळी तत्पुरुष समासामध्ये समासाचा विग्रह होतो त्यावेळी जर दोन्ही पदं आहेत ती एकाच विभक्तीमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं, समानाधिकरण म्हणायचं। आणि जर दोन्ही वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, व्याधिकरण म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी पहिले विधान अयोग्य, दुसरे विधान देखील योग्य, म्हणजे आपलं उत्तर काय, वरीलपैकी दोन्ही विधाने योग्य आहेत, म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत। त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा। पुढे पहा 11वा प्रश्न, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास टिंब तत्पुरुष समास म्हणतात। आता मित्रांनो, ज्या तत्पुरुष समासामध्ये विभक्ती येते किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा एखादा शब्दयोगी अव्यय येतं त्याला काय म्हणायचं, विभक्ती तत्पुरुष समास म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 विभक्ती तत्पुरुष समास। ठीक आहे। अव्ययभाव कधी असता, तर ज्या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं असून ते अव्यय असतं त्या ठिकाणी अव्ययभाव समास। नत्र कधी असतो आणि अलोप कधी असतो ते पुढे पाहूया। पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण पर्यायातून निवडा। मित्रांनो, या ठिकाणी पहा, गावदेवीचा विग्रह कसा होणार आहे, गावची देवी। मग काय झालं, गाव या शब्दाला ची हा विभक्ती प्रत्यय लागून याचा विग्रह होतो। राजपुत्र, राजाचा पुत्र, चा हा प्रत्यय लागून याचा विग्रह होतो, म्हणजे हे दोन्ही काय आहेत, विभक्ती तत्पुरुष। ठीक आहे।
ऋणमुक्तमध्ये काय होतंय, ऋणातून मुक्त, या ठिकाणी ऊन हा काय पंचमीचा प्रत्यय आहे, म्हणजे या ठिकाणी देखील विभक्ती तत्पुरुष. आणि सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. ठीक आहे, या ठिकाणी देखील पंचमीचा ऊन हा प्रत्यय लागतोय, म्हणून हा देखील पंचमी विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. त्याचबरोबर कृष्णाश्रित काय होतंय, कृष्णाश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित, विभक्तीचा ला हा प्रत्यय जोडला जातोय. आणि देशगत, देशाला गत, म्हणजे या ठिकाणी देखील विभक्तीचा ला हा प्रत्यय जोडला जातोय, म्हणून या ठिकाणी वरील सर्व काय आहेत, विभक्ती प्रत्यय जोडून विग्रह होणारे तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर वरील सर्व ही काय आहेत, विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं. या ठिकाणी पहा, गावदेवीचा विग्रह कसा होतोय, गावची देवी. आणि राजपुत्राचा विग्रह कसा होतोय, राजाचा पुत्र. मग या ठिकाणी काय म्हटलं पाहिजे, गावची आणि राजाचा यामध्ये चाची हे प्रत्यय आहेत, आणि हे दोन्ही प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत, तर षष्टीचे आहेत, म्हणून या ठिकाणी षष्टी तत्पुरुष समास. पर्याय 1 मध्ये षष्टी तत्पुरुष समास. पर्याय 2 मध्ये काय होते पहा, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त आणि सेवेतून निवृत्त, म्हणजे या ठिकाणी ऊन हा प्रत्यय लागतोय, म्हणजे काय पंचमी तत्पुरुष समास. तसेच कृष्णाश्रित आणि देशगत मध्ये काय ला हा प्रत्यय लागतोय, कृष्णाला आश्रित आणि देशाला गत. आणि ला हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, या ठिकाणी द्वितीयेचा, म्हणून या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी षष्टी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष आणि द्वितीय तत्पुरुष या प्रकारे समास आहेत. ठीक आहे, यावर देखील प्रश्न येतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13, षष्टी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. या ठिकाणी पहा, तोंडपाठ, विग्रह कसा होतो, तोंडाने पाठ. विभक्ती प्रत्यय कोणता आहे, ने. ने कोणत्या विभक्तीचा, तृतीयेचा, म्हणजे तृतीय तत्पुरुष. तोंडपाठ तृतीय तत्पुरुष. रोगमुक्त, रोगातून मुक्त, म्हणजे या ठिकाणी ऊन कशाचा प्रत्यय आहे, पंचमीचा, म्हणून या ठिकाणी पंचमी तत्पुरुष. मेंढवाडा, मेंढ्यांसाठी वाढा, आणि साठी कधी असणार आहे, चतुर्थीसाठी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मेंढवाडा, मेंढ्यांसाठी वाडा म्हणजेच चतुर्थी तत्पुरुष. आणि देवपूजा, देवाची पूजा, या ठिकाणी ची हा प्रत्यय येतोय, आणि ची हा कोणत्या विभक्तीचा आहे, षष्टीचा, म्हणजे या ठिकाणी देवपूजा हा शब्द षष्टी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14, घर जावई या शब्दाचा समास प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, घर जावईचा विग्रह कसा, घर जावई म्हणजे घरातील जावई. या ठिकाणी घर या शब्दाला तील हा प्रत्यय जोडला जातोय, आणि तील हा कोणत्या विभक्तीचा धरायचा, तर सप्तमीचा. तील असलं की काय म्हणायचं, सप्तमी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी घर जावई हा शब्द सप्तमी तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जर द्वितीय असेल तर ला हा प्रत्यय असेल, तृतीय असेल तर ने हा प्रत्यय असेल, चतुर्थी असेल तर साठी हा प्रत्यय असेल, आणि पंचमी असेल तर तून किंवा ऊन हा प्रत्यय असेल. षष्टीसाठी चाचीचे हे प्रत्यय असतील, आणि सप्तमीसाठी तील हा प्रत्यय असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याचा चार्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिला जाईल, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15, ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास टिंब तत्पुरुष समास म्हणतात. आता या ठिकाणी पहा, विभक्ती तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास, ज्यामध्ये काय होतं, तर विग्रह होताना किंवा जोडला जाताना जो विभक्ती प्रत्यय त्याच्यामध्ये आलेला आहे त्याचा लोप होत नाही, तर तो आहे असा सामासिक शब्दामध्ये जोडला जातो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, अलुक तत्पुरुष समास म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 1 अलुक तत्पुरुष समास. ठीक आहे, अलुक तत्पुरुष समासामध्ये विग्रहामध्ये असणारा विभक्ती प्रत्यय लोप न पावता सामासिक शब्दामध्ये आहे असा असतो, म्हणून त्या ठिकाणी काय म्हणायचं, अलुक तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, अलुक तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. या ठिकाणी पहा, तोंडी लावण्यामध्ये तोंडीमधील ई हा विभक्ती प्रत्यय आहेस राहतो, दीनानाथमध्ये आहेस राहतो, खिस्से कापूमध्ये देखील ए हा प्रत्यय आहेस राहतो, आणि पहारेकरीमध्ये देखील प्रत्यय आहे असं राहतो, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, ही सर्व काय आहेत, अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. या ठिकाणी
वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, वरीलपैकी सर्व ही अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. पाठच ठेवा, तोंडी लावणे, दीननाथ, खिसे कापू आणि पहारेकरी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद हे धातुसाधित किंवा कृदंत असते त्यास टिंब तत्पुरुष समास म्हणतात. या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे धातुसाधित असतं किंवा कृदंत असतं त्या ठिकाणी त्या समासाला उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष दोन्ही म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 2 व 3. काय म्हणतात, ज्या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे धातुसाधित असतं किंवा कृदंत असतं त्याला काय म्हणायचं, उपपद तत्पुरुष समास, म्हणजेच काय तर कृदंत तत्पुरुष समास. ठीक आहे. पुढे पहा 18वा प्रश्न. पुढीलपैकी उपपद तत्पुरुष समासातील शब्द निवडा. मित्रांनो, उपपद तत्पुरुष समास कधी असतो तर दुसरं पद हे काय असतं, धातुसाधित किंवा कृदंत असतं. जसं की ग्रंथकारमध्ये कार हे काय धातुसाधित आहे, मूळ शब्द कोणता, करणारा, ग्रंथ करणारा. शेषशाहीमध्ये काय, शेषशाही हा शब्द काय तर निजणारा किंवा झोपणारा, शेषावर झोपणारा. या ठिकाणी शाही काय कृदंत आहे. मार्गस्थमध्ये काय, मार्ग अधिक स्थ, स्थ म्हणजे काय चालणारा किंवा जाणारा. मग या ठिकाणी कार, शाही आणि मार्गस्थमधील स्थ हे काय आहेत तर कृदंत आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, हे तिन्ही शब्द आहेत ते उपपद तत्पुरुष समासातील आहेत. म्हणजेच काय तर कृदंत तत्पुरुष समासातील आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. पुढील शब्दाचा सामासिक विग्रह ओळखा. देशस्थ. मित्रांनो, देशस्थ म्हणजे काय, देशभागात वास्तव्य असणारा, म्हणजेच देशभागात राहणारा. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणते शब्द अलुक तत्पुरुष व उपपद तत्पुरुष अशा दोन्ही समासात येतात. आता या ठिकाणी पहा, पंके रूह, सरसीज, पहारेकरी, मळेकरी, पाखरे विक्या, गळे कापू, भाजी विक्या, तसेच शेतकरी हे सर्व शब्द काय आहेत तर अलुक तत्पुरुष समासात येतात. तसेच उपपद तत्पुरुष समासात देखील येतात. म्हणून आपलं उत्तर काय, वरील सर्व शब्द हे अलुक तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष या दोन्ही समासामध्ये येतात. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. वरील सर्व. अलुकमध्ये काय होतं तर विभक्ती प्रत्यय लोप पावत नाही आणि उपपदमध्ये काय होतं तर सामासिक शब्दातील दुसरं पद आहे ते काय असतं धातुसाधित किंवा कृदंत असतं. ठीक आहे. पुढे पहा 21वा प्रश्न. जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते परंतु पहिले पद अभाव किंवा निषेध दाखवणारे असते तेव्हा त्यास टिंब समास म्हणतात. या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते तेव्हा कोणता समास, तत्पुरुष समास. परंतु पहिलं पद आहे ते काय निषेध किंवा अभाव दाखवणारं, म्हणजेच काय आहे तर नकारार्थी आहे. तर त्या ठिकाणी त्या समासाला काय म्हणायचं, नकार म्हणजे काय नत्र, म्हणून नत्र तत्पुरुष समास. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नत्र तत्पुरुष समासामध्ये काय असणार आहे तर दुसरं पद महत्त्वाचं असणार आणि पहिलं पद काय असणार आहे नकारार्थी असणार आहे, म्हणजेच काय अभाव किंवा निषेध दाखवणार असणार आहे. ठीक आहे. नत्र म्हणजे काय लक्षात ठेवायचं, विरोध किंवा नकार. पुढे पहा 22वा प्रश्न. नत्र तत्पुरुष समासात कोणते उपसर्ग जोडलेले असतात. मित्रांनो, नत्र तत्पुरुष समासामध्ये काय असतं पहिलं पद नकारार्थी असतं. मग या ठिकाणी पहा, अन, न, ना, बे, नी, गैर हे सर्व काय आहेत नकारार्थी किंवा अभाव किंवा निषेध दाखवणारे शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, नत्र तत्पुरुष समासामध्ये वरील सर्व उपसर्ग जोडलेले असतात. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. जेव्हा तत्पुरुष समासात दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्या शब्दात टिंब समास असतो. या ठिकाणी पहा, जेव्हा तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पदं आहेत ती प्रथम विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. याचं उदाहरण काय, महादेव. या ठिकाणी विग्रह कसा होतो, महान अधिक देव. ठीक आहे. महान असा देव. या ठिकाणी पहिलं पद कसं आहे प्रथम विभक्तीमध्ये आणि देव हे काय प्रथम विभक्तीमध्ये. म्हणून या ठिकाणी महादेवमध्ये काय
कर्मधारय समास आहे. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय 2 आपलं उत्तर आहे आणि वर देखील पर्याय 2 उत्तर आहे. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवायचं आहे, तत्पुरुष समासामध्ये जर दोन्ही पद प्रथम विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी कर्मधारय समास असेल. उदाहरणार्थ आपला महादेव, महादेवचा विग्रह महान असा देव. महान आणि देव हे दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी कर्मधारय समास. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. पुढील विधाने वाचून अयोग्य विधान निवडा. पहिलं विधान पहा, कर्मधारय समासाचे विशेषणत्व सूचक व उपमासूचक असे 2 पोटप्रकार पडतात. मित्रांनो बरोबर आहे. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदामध्ये विशेषण विशेष्य किंवा उपमेय उपमान असा संबंध असतो म्हणून त्या ठिकाणी त्याचे 2 प्रकार पडतात, विशेषणत्व सूचक आणि उपमासूचक. ठीक आहे, म्हणजे पहिले विधान योग्य आहे, आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे. ठीक आहे, दुसरे विधान पहा, कर्मधारय समासात पदांमध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असतो. बरोबर आहे मित्रांनो. कर्मधारय समासामध्ये पदांमध्ये विशेषण विशेष्य तसेच उपमेय उपमान असा संबंध असतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान देखील बरोबर. या ठिकाणी मग तिसरं पहा काय आहे, कर्मधारय समासात केवळ पहिले पद हे विशेषण असते. या ठिकाणी पहा, कर्मधारय समासामध्ये काही वेळा पहिलं पद विशेषण असतं, काही वेळा दुसरं पद विशेषण असतं, तर काही वेळा दोन्ही पदे विशेषण असतात. ठीक आहे, त्यावरून त्याचे विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद तसेच विशेषण उभयपद असे 3 प्रकार पडतात. ठीक आहे, जर पहिलं पद विशेषण असेल तर विशेषण पूर्वपद कर्मधारय समास, दुसरं पद विशेषण असेल तर विशेषण उत्तरपद कर्मधारय समास आणि दोन्ही पद विशेषण असतील तर विशेषण उभयपद कर्मधारय समास. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान काय चुकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तिसरे विधान चुकीचं आहे. काय झालं या ठिकाणी, कर्मधारय समासात केवळ पहिले पद हे विशेषण असते हे चुकलेलं आहे. या ठिकाणी पहिलं असू शकतं, दुसरं असू शकतं किंवा दोन्ही असू शकतात. ठीक आहे, चौथा पहा, संख्यावाचक विशेषण असणाऱ्या कर्मधारय समासाला द्विगु समास म्हणतात. या ठिकाणी पहा, ज्या सामासिक शब्दामध्ये, ज्या कर्मधारय समासाच्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं त्याला काय म्हणायचं, द्विगु समास म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी चौथं पद देखील बरोबर आहे, योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी अयोग्य पद कोणतं, फक्त पर्याय 3. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट ध्येयाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. रामचंद्र पंचवटीत राहतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पहा, अधोरेखित शब्द कोणता, पंचवटी. यामध्ये पहिलं पद काय, पंच. पंच हे काय, संख्यावाचक विशेषण. आणि आपण काय पाहिलं, जर कर्मधारय समासामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असेल तर त्या ठिकाणी द्विगु समास असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 द्विगु समास. त्याचबरोबर पहा, द्विगु समासामध्ये काय होतं, पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा काय दाखवतो, तर समूह दाखवतो. जसं की पंचवटीमध्ये 5 वृक्षांचा समूह, म्हणून या ठिकाणी पंचवटी काय, द्विगु समास. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि संपूर्ण शब्दातून त्या समूहाचा बोध होतो तेव्हा तो शब्द टिंबटिंब समासातील असतो. या ठिकाणी काय पाहिलं आपण, जेव्हा सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि दोन्ही पदं मिळून एक समूह दाखवतात तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं,
द्विगु समास म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. कांदे पोहे या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. मित्रांनो, कांदे पोहेचा विग्रह कांदे घालून केलेले पोहे म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी काय झालं तर कांदे पोहे याच्यामध्ये काही शब्द लोप पावले होते ते या ठिकाणी विग्रहामध्ये परत आले. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं तर मध्यम पदलोपी समास. कारण यामध्ये घालून केलेले हे मधले पद लोप पावले होते म्हणून याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखायचं आहे. मध्यम पदलोपी समासात मधली पदे लोप पावलेली असतात. मित्रांनो, बरोबर आहे. मध्यम पदलोपी समासामध्ये मध्ये काही पदं असतात ती लोप पावलेली असतात. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान योग्य. दुसरे विधान पहा, मध्यम पदलोपी समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. मित्रांनो, बरोबर आहे हे देखील. मध्यम पदलोपी समास हा कशाचा प्रकार आहे? तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. आणि आपण काय पाहिलं? तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. म्हणजे दुसरं विधान देखील योग्य. आणि तिसरं विधान पहा, मध्यम पदलोपी समासालाच लुप्त पद कर्मधारय समास असं म्हणतात. मित्रांनो, बरोबर आहे. मध्यम पदलोपी समासामध्ये मधली पद लोप पावतात म्हणून त्याला काय म्हणतात? लुप्त पद कर्मधारय समास. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी सर्व विधाने योग्य असल्यामुळे यापैकी नाही हे विधान अयोग्य आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30. पुढीलपैकी उपमासूचक कर्मधारय समासाची उदाहरणे ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं? कर्मधारय समासामध्ये विशेषण विशेष असा संबंध असेल तर विशेषणत्व सूचक कर्मधारय समास असतो. आणि त्यामध्ये जर उपमेय उपमान असा संबंध असेल तर उपमासूचक कर्मधारय समास असतो. मग या ठिकाणी पहा, कमल नयनचा विग्रह कसा होतो? कमलासारखे नयन, मेघश्याम मेघासारखा काळा, चंद्रमुख चंद्रासारखे मुख. उपमा अलंकार जर तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला याबद्दल माहिती असेल की जेव्हा दोन्ही पदामधील सारखेपणा दाखवण्यासाठी सारखा, सम यासारखे शब्द येतात तेव्हा त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. म्हणजे या ठिकाणी जर यांचा विग्रह होताना सारखा हा शब्द येतोय तर त्या ठिकाणी उपमा अलंकार असणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी देखील उपमासूचक कर्मधारय समास असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व. कर्मधारय समास कधी असतो तर जेव्हा दोन्ही पद प्रथम विभक्तीमध्ये असतात. आणि या ठिकाणी उपमासूचक कधी असतो? जेव्हा त्यांच्यामध्ये उपमेय आणि उपमान असा संबंध असतो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? या ठिकाणी पहा, देशगतचा विग्रह कसा होणार आहे? सामासिक शब्दाचा विग्रह होताना काय होणार आहे? देशगत म्हणजेच देशाला गत, ला हा प्रत्यय जोडला जातोय. आणि ला कोणत्या विभक्तीचा? द्वितीयचा. म्हणजे या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तृतीयमध्ये कोणता प्रत्यय असणार आहे? तृतीयमध्ये ने हा प्रत्यय असणार आहे. षष्टीमध्ये चाचीचे हे प्रत्यय असणार आहे. आणि सप्तमीमध्ये तील हा प्रत्यय असणार आहे. ठीक आहे. याची पूर्ण यादी किंवा याचा तक्ता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. पुढील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा. लाल भडक. या ठिकाणी पहा, लाल भडक दोन्ही शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहेत. तसेच हे दोन्ही शब्द काय आहेत? विशेषण आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह होताना दोन्ही शब्द हे प्रथम विभक्तीमध्ये असतील तेव्हा त्या ठिकाणी कोणता समास असतो? कर्मधारय समास. लक्षात ठेवायचं, सामासिक शब्दाचा विग्रह होताना दोन्ही पदे जर प्रथम विभक्तीमध्ये असतील तर कर्मधारय समास. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. कोणत्या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून दुसरे पद नाम असते? मित्रांनो, द्विगु समासामध्ये पहिले पद संख्यावाचक विशेषण असतं आणि दुसरं पद हे नाम असतं. आणि दोन्ही पदे मिळून जो शब्द तयार होतो तो शब्द समूहवाचक असतो म्हणून त्याला काय म्हणतात? द्विगु समास. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा 34वा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द विभक्ती तत्पुरुष समास नाही? या ठिकाणी पहा, कृष्णाश्रितचा विग्रह कृष्णाला आश्रित, ला आलं की द्वितीय तत्पुरुष.
तोंडपाठ तोंडाने पाठ ने आलं तृतीया तत्पुरुष. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण या ठिकाणी साठी आलं की काय म्हणायचं चतुर्थी तत्पुरुष. मग या ठिकाणी कृष्णाश्रित तोंडपाठ आणि क्रीडांगण काय आहेत विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक पुरुषोत्तम हा शब्द विभक्ती तत्पुरुष नाही. तसेच या ठिकाणी पहा पुरुषोत्तम म्हणजे काय उत्तम असा पुरुष. कोणता समास असणार आहे तर या ठिकाणी कर्मधारय समास असणार आहे. कारण या ठिकाणी पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद विशेष्य आहे. तसेच दोन्ही पद प्रथम विभक्तीमध्ये येणार आहेत म्हणून या ठिकाणी कर्मधारय समास. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35. शब्द व समास प्रकार यांच्या जोड्या जुळवा. अचूक उत्तराचा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा अ गट ब गट. अ गटामध्ये कृष्णार्पण. कृष्णार्पणचा विग्रह कृष्णासाठी अर्पण. साठी आलं की चतुर्थी तत्पुरुष. केळफूल केळाचे फूल. चाचीचे षष्टी तत्पुरुष. बी साठी 3. आणि मातृसदृश मातेशी सदृश. शी म्हणजे काय तृतीया म्हणजे या ठिकाणी सी साठी 1. ठीक आहे, यासाठी आपला विभक्ती प्रत्ययांचा पाठ पहा किंवा त्याचा व्हिडिओ पाहून घ्या. या ठिकाणी आपलं उत्तर काय झालं मग 2 3 1. कुठं आलेलं 2 3 1 पर्याय 3 मध्ये. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 36. दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा योग्य पर्याय निवडा. लंगोटी मित्र. या ठिकाणी काय होतंय लंगोटी अधिक मित्र. मग या ठिकाणी लंगोटी आणि मित्र दोन्ही पदं आहेत ती प्रथम विभक्तीमध्ये आहेत आणि त्यावेळी कोणता समास असणार आहे मग कर्मधारय समास. आणि मित्रांनो कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे तर तो आहे तत्पुरुषचा उपप्रकार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. अयोग्य हा शब्द कोणत्या समासाचा असू शकतो. मित्रांनो अयोग्यमध्ये पहा योग्य या शब्दाच्या आधी अ हा काय आलेला आहे उपसर्ग आलेला आहे. आणि अ कधी येतो तर जेव्हा त्याच्यामध्ये अभाव विरोध किंवा निषेध केलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी अ येतो. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे नत्र असणार आहे. नत्र तत्पुरुष समास पर्याय 1. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 38. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा. या ठिकाणी पहा पुरणपोळीचा विग्रह कसा होतो पुरण घालून केलेली पोळी. या ठिकाणी घालून केलेली हे शब्द काय होतात लोप पावत आहेत म्हणून या ठिकाणी मध्यम पदलोपी समास आहे. आणि हा कशाचा प्रकार आहे मग मध्यम पदलोपी समास हा देखील तत्पुरुष समासाचा प्रकार आहे म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. खालील शब्दाचा समास ओळखा. प्रतिक्षण. मित्रांनो प्रतिक्षणचा विग्रह कसा होतो प्रत्येक क्षणाला. मग या ठिकाणी काय झालं पहिलं पद काय प्रति हे अव्यय आहे आणि हे महत्त्वाचं आहे. आणि आपण काय पाहिलं होतं जेव्हा सामासिक शब्दातील पहिलं पद हे अव्यय असून ते महत्त्वाचं असतं ते प्रधान असतं तेव्हा त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय प्रतिक्षण अव्ययभाव समास पर्याय 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या ओळखा. देवदत्त. देवदत्त मित्रांनो देवच दत्त किंवा देव हाच दत्त कोणता समास आहे देव हाच दत्त कर्मधारय समास म्हणजे हे चुकलं. देवालय देवाचे आलय मग या ठिकाणी षष्टी तत्पुरुष पाहिजे हे देखील चुकलं. पदच्युत पदावरून च्युत किंवा पदावरून काढून टाकणे म्हणजे काय ऊन आलं की पंचमी तत्पुरुष. आणि भूपती भूमीचा पती चा आलं की षष्टी तत्पुरुष. म्हणजे या ठिकाणी सी आणि डी बरोबर आहे आणि ए आणि बी चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर सी आणि डी बरोबर ए व बी चूक म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न. आजच्या पाठामध्ये आपण मराठी व्याकरणातील अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास याचे प्रकार पाहिले. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटले आणि यामध्ये काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत
वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.